आज आपण कटाच्या आमटीची रेसिपी पाहणार आहोत. तर सर्वात आधी कट काढण्यासाठी डाळ शिजल्यावर ती पातेल्यावर चाळण ठेवून ओतून घेतली आणि पातेल्यात डाळीतील पाणी जमा झाले त्यालाच कट असं म्हणतात. यात आपण एक मोठा चमचा शिजलेल्या डाळीला कुस्करून घालायचे आणि एक सुपारी एवढं पुरणाचा गोळाही घालू शकतो. तर आमटीसाठी या वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी एका कढईत एक उभा चिरलेला कांदा अगदी सोनेरी होईस्तोवर परतून घेतला. त्यात 3-4 काळी मिरी, 2-3 लवंगा, 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे आणि 2 चमचा धणे घालून मिश्रण व्यवस्थित भाजून घेतले. मग बाजूला काढून घेतले. त्यानंतर अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर परतून घेतले. मग 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून मिश्रण व्यवस्थित भाजून घेतले. हे दोन्ही थंड झाल्यावर मिक्सरला सर्वात आधी भाजलेल्या खोबऱ्याचे मिश्रण एकदम बारीक वाटून घेतले. मग त्यात भाजलेल्या कांद्याचे मिश्रण आणि 1 मिरची टाकून वाटण तयार करून घेतले. हे वाटण आता आमटीसाठी वापरूयात. तर फोडणीसाठी एका कढईत 2 मोठे चमचे तेल, पाव चमचा मोहरी, 1 मिरची आणि 2 ते 3 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घातल्या. 1 चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग आणि तयार केलेले वाटण घालून मग त्यात 2 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि 1 चमचा हळद घालून एकदम तेल सुटेपर्यंत परतून घेतले. थोडे गडद झाल्यावर डाळीचा कट ओतला आणि चवीपुरेसे मीठ घालून 5 ते 7 मिनिटे अगदी दणकून उकळून घेतले. डाळीवर तेलाचा छान तवंग दिसायला लागला. ही आमटी पुरणपोळीसोबत खूपच चविष्ट लागते.